आपकी अदालतमध्ये म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे कायम घाईत असतात. हिमेश, मी ऐकलंय की लहानपणापासूनच तुमचे घरचे तुम्हाला शिकण्यासाठी शाळेत पाठवायचे, पण तुम्हाला म्युझिक मध्ये घुसायचं होतं. खूप घाई होती तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनण्याची. ऍक्च्युली मी ते खूप स्ट्रेसमध्ये आहे या क्षणी. जितका फॅमिलीमध्ये सुद्धा स्ट्रेस नव्हता ना, तेवढाही तुमच्या समोर आहे स्ट्रेसमध्ये. आणि मी तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी पुन्हा एक प्रश्न हो. विचारू का? 13 वर्षांचं वय हिमेश खेळण्या बागडण्याचं असतं हो, आणि तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनायचं होतं त्या वयामध्ये. खरं हे आहे की मी मला करायचं होतं काही ना काहीतरी म्युझिकमध्ये आणि माझ्या वडिलांनी खूप जास्त मला पुश केलं त्यासाठी. परंतु आणखी एक इमोशनल कारण असं होतं की मी माझ्या भावाला 12व्या वर्षी गमावलं होतं. मी 12 वर्षांचा होतो तेव्हा. तर एक वेगळ्याच प्रकारची जबाबदारी होती माझ्यावर आणि ते करायचं होतं जे कोणीही करू शकलं नाही. बस पुढेच निघालो होतो आणि देवाने साथ दिली. 16 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही रोज गाणी बनवत होतात, रोज वेगाने आयुष्यामध्ये पुढे जायचं होतं तुम्हाला. कोणी तुम्हाला म्हटलं नाही की बाबूजी जरा धीरे चलो म्हणून? म्हणाले खूप लोक म्हणाले की हे जे तुला करायचं आहे ते इतक्या सहजपणे होणार नाहीये. आणि माझं एक वेगळं म्हणणं होतं की छोट्या सिनेमांपासून सुरुवात नाही करायची. जर चांगल्या मोठ्या सिनेमाने सुरुवात करेल आणि ते पहिलं गाणं भलेही त्यात एक गाणं जरी असेल, तर ते गाणं असं असलं पाहिजे की जे माझ्या वडिलांना कॉम्पोजिशन लेव्हलला सॅटिस्फाय करू शकेल. आणि कारण मी त्यांना खूप खूप मानतो, तर मला असं वाटायचं की हिट कमर्शियल सेन्स माझ्यामध्ये आहे. पण कॉम्पोजिशन लेव्हलला जर ते असं नाही म्हणाले की "बाळा हे योग्य नाहीये," तर मी नाही करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या गाण्यामध्ये कमर्शियलिझम, राग बेस सॉन्ग, पक्क्या बंदिशमध्ये मेलोडी, त्या सगळ्या गोष्टी असेल तरच करेन. आणि ती गोष्ट प्यार किया तो डरना क्यासाठी मला मी ऑफर केली गेली. ती मी बनवून 1 मिनिटात ते ऐकवलं. ते म्हणाले फंटॅस्टिक. दुसऱ्या दिवशी ते गाणं रेकॉर्ड झालं आणि खूप लवकरच आलं आणि हे झालं सगळं. तुमचे वडील यावेळी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत आणि तुम्ही इथे बसण्यापूर्वी त्यांच्या पायासुद्धा पडलात. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये किती सत्य आहे? ॲज अन एव्हिडन्स मी त्यांना सादर करत आहे हो, आपकी हो. अदालतमध्ये. तुमच्याबद्दल हे 2 गोष्टी बोलल्या आहेत. एक तर ते म्हणाले की तुम्ही लहानपणापासूनच त्यांना पुश करत होतात म्युझिक डायरेक्टर बनण्यासाठी. हो, जेव्हा 6 वर्षांचा होता तेव्हा मी एक कंपोज केलं होतं. तर मी त्याला म्हणालो होतो, "बाळा हे गा." तर त्याने ज्या प्रकारे ते गायलं, तर मी जे कंपोज केलं होतं त्याच्या कितीतरी पटीने 10 पटीने त्याने आपल्या हरकती वगैरे सगळं एकत्र करून त्याने कमर्शियल अँगलने फिट केलं आणि म्हणाला की "डॅडी हे बघा मी हे बनवलंय आता." त्याच गाण्याला त्याने एका वेगळ्या प्रकारे सादर केलं. तेव्हा मला वाटलं की या मुलामध्ये एक टॅलेंट आहे आणि खूप मोठा सक्षम संगीतकार बनू शकतो हा. आज तुम्हाला वाटतं का की खरंच हे ज्या धून बनवतात त्यामध्ये तसा दम आहे जसा तुम्ही एक्स्पेक्ट करत होता तुमच्या मुलाकडून? हो, माझं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यामध्ये जे गुण आहेत, ते क्वचितच कोणामध्ये असतील, देवाची देणगी आहे. आणि बोलता-बोलता मी जे शिकवलंय त्याच्या कितीतरी पटीने जास्त हुशार आहे हा मुलगा. बाप से बेटा सवाई होता है. बरेचसे लोक इथे बसलेत, कदाचित त्यांना हे माहीत नाही की तुम्ही सुद्धा म्युझिक कंपोज करायचात आणि तुम्ही सिंथेसायझर असं वाजवायचा जसं कदाचित मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच कुणी वाजवू शकलं नाही. तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं या ट्रेंडला. हो, मी इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी इंट्रोड्यूस मग केलं. काय मी तुम्हाला आमंत्रित करू शकतो का की तुम्ही कीबोर्ड वाजवावं आणि हिमेश यांनी हो, गावं? नक्की. हो. दिल की साख दीवारों पे नाम है तेरा तेरा 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 दिल की साख दीवारों पे नाम है तेरा तेरा नाम है तेरा तेरा नाम है तेरा तेरा नाम है तेरा तेरा ओ आशिक बनाया आशिक बनाया आशिक बनाया
अपने तेरे बिन सूनी सूनी है बाहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें, तेरे बिन बिन अतर मेरी आएं, तेरे बिन लम्हा लम्हा सताए, तेरे बिन बेकरारी जलाए, तेरे बिन चैन मुझको न आए, तेरे बिन ओ आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया अपने। थैंक यू। खूप चांगलं हिमेश तुम्ही गायलात, पण एक प्रश्न जो सगळ्यांना तुम्हाला विचारायचा आहे, वारंवार विचारायचा आहे, पण विचारू शकत नाही, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही नाकातून का गाता? अ, काय उत्तर देऊ? यासाठी इतकं 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 एका वर्षापासून हा जो वाद चालला आहे, खरं सांगायचं तर आणि आता तर जो मोठा गोंधळ झाला मी अ, हो बाबा, मी नाकातूनच गातो. अ, मला याची लाज वाटत नाही. मला अभिमान वाटतो याचा आणि बस आता जे बोलायचं ते करा यार. जे करायचं ते करा. आज तुम्ही ते उत्तर नाही दिलं ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की मुकेशजी सुद्धा नाकातून गायचे, आर.डी. बर्मन साहेब सुद्धा नाकातून गायचे. इतकं बोलणं ऑलरेडी ऐकलेलं आहे. परंतु खरंच मी मुकेशजी, नुसरत फतेह अली खान साहेब, आर.डी. बर्मनजींना खरंच माझा आदर्श मानतो, त्यांची पूजा करतो आणि त्या पद्धतीने मी ती गोष्ट मीन नव्हतो करत आणि मी हाय पिच व्हॉईसबद्दल बोलत होतो, ज्यामध्ये काही सूर कधी-कधी, काही तुकडे असे असतात जे लागतात. पण आता कान पकडले आहे, की आयुष्यामध्ये कोणाचंच नाव नाही घेणार. कोणाचेच नाव नाही घेणार. कारण कधी कुठल्या प्रकारे ते प्रेझेंटेशन होईल आणि माझ्याबरोबर माहीत नाही असं होत आलंय, की का होत आहे माहीत नाही. परंतु त्यामध्ये या प्रकारे सुद्धा इथे कॉन्ट्रोव्हर्सी जी काही झाली आहे, त्यामध्ये आशाजी पण नाराज झाल्या. हे सांगा की जेव्हा आशाजी म्हणाल्या होत्या की हिमेश आर.डी. बर्मन साहेबांबद्दल असं बोलले, त्यांना एक कानाखाली लगावली पाहिजे. मग कधी कानात असा काही आवाज ऐकू आला होता का? नाही खरंच मी खूपच इमोशनल खूप हर्ट फील करतो, की मी अशी चूक केली. मी स्वतःशीच हर्ट फील करतो, की मी प्रत्येक ठिकाणी हेच बोलण्याचा प्रयत्न केला, की आय एम व्हेरी सॉरी आशाजी, प्लीज फॉरगिव्ह मी आणि लहान समजून मला माफ करा. कारण की मी असं असं अजिबात नव्हतं म्हणायचं. मी नेहमीच आपल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आधी म्हणालो, की मी लक्ष्मीकांत प्यारेलालजी, आर.डी. बर्मनजी यांच्याकडून मी खूप जास्त इन्स्पायर आहे. माझ्या आई मला जे संस्कार दिले आहेत, की बाबा आता कोणीही मोठ्या अ, अ, म्हणजे मी त्यांचा आदर करणार नाही असा अजिबात माणूस नाही मी. आणि यामुळे जर त्यांचा सुद्धा एक दिवसासाठी सुद्धा हे फेस करावं लागलं असेल, तुमचा मुलगा असा तर मी असा व्यक्ती नाही आहे. आय एम सॉरी. तर मग आता असं मानलं की तुम्ही पहिल्यांदा हे पब्लिकली ॲडमिट करत आहात की हो, मी नाकातून गातो आणि नाकातूनच गात राहीन. ओके. काय उत्तर देऊ मी आता? हे मी म्हणू शकतो, की अगेन तेच हो, मी नाकातूनच गातो बाबा. आता मला माहीतच नाही, की मी काय करू? कारण इथून एखादी कॉन्ट्रोव्हर्सी सुरू झाली तर मग जर मी म्हणालो, की मी नाही गात बाबा, तर असं एक्सप्लेनेशन मी ठाप करून काही ना काहीतरी नवीनच येईल. त्यामुळे हो, मी गातो.